पवन पुत्र हनुमान की जय श्रीराम। आजच्या दिंडोशी मध्ये महायुतीचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार सभेला उपस्थित शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तिकर, आमदार राजा सिंग, जानवी किलेकर, गणेश शिंदे, मृणाल शेखर, सई जयदीप कवाडे, विठ्ठल राठोड, मनीषाताई तुपे, सुभाष कांता सावंत, पवन यादव, संपत उतेकर, आपले मामा विलास गुले, वैभव भडकर, प्रकाश जाधव, शंकर उंडारे आणि आत्माराम चाचे, व्यासपीठावरील सर्व खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, वेळ कमी आहे। आणि मी तिकडून येत होतो, मला वाटतं तिकडेच सभा आहे, एवढ्या म्हणजे नजर पोचत नाही इथपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके मतदार बांधव भगिनी आणि माता उपस्थित आहेत। मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे महायुतीचे उमेदवार संजय निरुपम यांना प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे, दिंडोशीकरांचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून पवन पुत्र इकडे तुमचे फिरतायत प्रचाराला। ज्याने प्रभू रामचंद्रांना सोडलं त्यांना प्रभू राम पावणार नाही, लक्षात ठेवा। जो राम का नहीं वो किसी काम का नहीं। दिंडोशीचा मतदार समजदार आहे, खरं खोटं त्याला कळतं। आणि निरुपम हे बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले शिवसैनिक, त्यांच्या विचारावर चालणाऱ्या ना मत द्यायचं की त्यांचे विचार बाळासाहेबांचे सोडणाऱ्यांना मत द्यायचं। गेल्या वेळेस इथं कुठला निशाणी होती, ते गेल्या वेळेच्या विधानसभेला कुठली निशाणी होती, आज कुठली निशाणी आहे? धनुष्यबाण कुणाचा आहे? प्रभू रामाचा आहे। धनुष्यबाण बाळासाहेबांचा आहे, धनुष्यबाण महायुतीचा आहे, धनुष्यबाण संजय निरुपमचा आहे, धनुष्यबाण तुमचा सगळ्यांचा आहे। म्हणजे खरी शिवसेना कोण, खरा धनुष्यबाण कोण? म्हणजे आपल्याला म्हणतात हे खोटे लोक आहेत, हे गद्दार लोक आहेत। मग कोणी गद्दारी केली बाळासाहेबांच्या विचारांशी? या महाराष्ट्रातल्या जनतेला शिवसेना भाजपा युतीचं सरकार पाहिजे होतं, कारण एकीकडे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे प्रधानमंत्री मोदीजींचा फोटो लावून युती म्हणून आपण लढलो, आणि युतीचं सरकार आलं पाहिजे म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मॅन्डेट दिलं, मतदान केलं। परंतु स्वतः खुर्चीसाठी, सत्तेसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि काँग्रेस बरोबर सरकार बनवलं। आणि मग सांगा विश्वासघात कोणी केला, बेईमानी कोणी केली या महाराष्ट्रातल्या जनतेबरोबर? आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही, माझी काँग्रेस होईल त्याशी दुकान बंद करू। संजय निरुपम तुम्ही थोडे मध्ये गॅप घेतला, पण पुन्हा घर वापसी हो गई आपकी, पुन्हा घरी आले, स्वगृही आले, त्यांचं मी स्वागत करतो। आणि जिसमें है दम वो है संजय निरुपम। अरे सुबह का सामना से दोपहर का सामना मजबूत है, दोपहर का सामना चला है ना। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, 20 वर्ष लांब राहून पण ते शिवसैनिकांची बिलकुल शिकवण विसरले नाही। आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या उमेदवाराला मतदान करायचं की बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्याला मतदान करायचं
हे आपल्याला ठरवायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आम्ही सरकार बदललं. मला देखील हलक्यामध्ये घेतलं. या एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका. एकनाथ शिंदेला लाईट घेतलं. एकनाथ शिंदेने एवढं टाईट केलं की तुमचं सरकारच गायब केलं. कारण ते सरकार विकास विरोधी होतं. सरकार विकासामध्ये खोडा घालणार होतं. कोस्टल रोड बंद पडणार होतं. अटल सेतू बंद पाडणार होतं. मेट्रो बंद पाडणार होतं. मेट्रो कारशेड बंद पाडणार होतं. सगळे प्रकल्प बंद पाडणारे सरकार आम्ही बदललं. आणि सरकार बदलल्या बदलल्या सगळे स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले. या ठिकाणी सण उत्सव बंद होते. सभी त्योहार बंद थे. एकनाथ शिंदे और महायुति की सरकार आने के बाद सब शुरू हो गए. सब त्योहार शुरू हुए. सगळे सण उत्सव परंपरा आपण चालू केल्या. आज मी आपल्याला सांगतो की आज कोस्टल रोड जातो आपण. गेला कोस्टल रोडने बघा किती स्पीड मध्ये जातो. अटल सेतू मध्ये गेले. अटल सेतू बघा किती स्पीड मध्ये जातो. मेट्रो 3चा चौकशी लावा म्हणाले. याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय. मेट्रो 3 बंद केला असतं तर आता मेट्रो 3चं उद्घाटन प्रधानमंत्री महोदयांना करता आलं नसतं. 12-15 लाख लोक रोज प्रवास करतात. मेट्रो 3 कंप्लीट झाल्यावर 25 लाख लोक रोज प्रवास करणार. हे विकास विरोधी सरकार. आणि म्हणून आम्ही सरकार बदललं. सरकार बदलल्यामुळे आज ही कामं सुरू झाली. सगळीकडे विकास चालू आहे. संजय निरुपम जी आपने तुम्ही बोलले की काँक्रीटचे रस्ते मुख्यमंत्री झाल्यानंतर मी आणि देवेंद्रजींनी आयुक्तांना बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं दर पावसाळ्यामध्ये तुमचे खड्डे का, खड्ड्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे, लोकांना खड्ड्याचा प्रवास का करून देता. लोकांचे अपघात होतात, माणसं मरतात. याला जिम्मेदार कोण. म्हणाले आम्ही दरवर्षी 50 किलोमीटर करतो. काय बंधन आहे. नाही म्हणालो मला 2-2.5 वर्षात मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे पाहिजे. खड्डे मुक्त मुंबई पाहिजे. कारण मी त्यांना विचारलं 15 वर्षात या काळ्या पांढऱ्या रस्त्यामध्ये डांबराच्या किती पैसे घातले. बोले 3,500 कोटी रुपये. 3,500 कोटी रुपये कोणाचे. या जनतेचे. हे तुमचे पैसे कमिशन खाण्यासाठी टेंडर मध्ये आपले लोक घुसवण्यासाठी हे डांबराचे रस्ते करायचे. कुठं फेडणार आहे पाप. आज तुम्हाला मी सांगतो आज मुंबई बदलती आहे. मुंबई सुशोभीकरण होत आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना होतोय. आज मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह कधी बघितलं तुम्ही. रस्ते सफाई, पाण्याने धुलाई कधी पाहिली. रिसायकल केलेलं पाणी आपण वापरतो. आज या ठिकाणी साफसफाई केली. नाले सफाई बघायला गेलो तर म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं. मग काय मुख्यमंत्र्याचं घरी बसायचं काम असतं. घरी बसून सरकार चालवता येतं. घरी बसून राज्य चालवता येतं. फेसबुक लाईव्ह करून राज्य चालतं. अरे फेस टू फेस लोकांना भेटावं लागतं, ऐकावं लागतं. आणि म्हणून आज या मुंबईमध्ये आपण पाहतोय बदल होतोय. तुम्हाला बदल पाहिजे. मुंबईमध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले या मुंबईला फिनटेक कॅपिटल करू. या मुंबईला या देशाचं पॉवर हाऊस करू. एवढं पोटेन्शियल या मुंबईमध्ये आहे. आतापर्यंत काय झालं. आतापर्यंत काय. कोविड मध्ये भ्रष्टाचार, खिचडीमध्ये घोटाळा, कोविड सेंटर मध्ये घोटाळा, डेड बॉडी बॅग मध्ये घोटाळा. इकडे माणसं मरत होते, तुम्ही पैसे जमा करत होते. कुठं फिरणार हे पाप. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणारे तुम्ही आम्हाला भ्रष्टाचारी म्हणताय. तुम्ही आम्हाला चोर म्हणताय. अरे तुम्ही तर मोठे दरोडेखोर आहात. या मुंबईवर दरोडा घालण्याचं काम तुम्ही केलं.
या मुंबईची साफसफाई आम्ही करतोय, तुम्ही तिजोरीची सफाई करत होते, तिजोरीची. आणि म्हणून मला या ठिकाणी आपल्याला एक सांगायचं, या महाराष्ट्रामध्ये आज लोकांनी ठरवलेलं आहे. तुमचे कुठले विषय होते हो? 2-3 विषय होते सुप्रीम कोर्टाचे, ते सांगतो नंतर. पाणी नाही, का नाही पाणी? पाणी बिल्डरांना वळवलंय आणि गरीबाच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्यांना, बिल्डरांना पाणी देणाऱ्यांना येत्या 20 तारखेला ही जनता पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. पाजणार पाणी, बरोबर पाजणार. 10 वर्ष आमदार किती? 10 वर्ष या ठिकाणी आज आमदार काय करताय सांगा, जनतेला उत्तर द्या. तुम्ही 10 वर्षात काय केलं? या मतदारसंघामध्ये साधा पाण्याचा प्रश्न सोडू शकले नाही, रस्त्याचा प्रश्न सोडू शकले नाही, लोकांना दिवाबत्तीचा प्रश्न सोडू शकले नाही. तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. महापौर होते, आमदार होते, सगळं होते, पण करायची इच्छा पाहिजे, करायची दानत पाहिजे. ती दानत महायुती दाखवती आहे. आणि म्हणून आज तुम्हाला मी सांगतो, मागील वर्षी इथं आंबेडकर नगर मध्ये काय आग लागली होती? 1000 झोपड्यांना आग लागली. मी ताबडतोब कानून कायदे बाजूला ठेवले. 5.5 कोटी रुपये त्या गरिबांना दिले, त्यांचे घर उद्ध्वस्त झालेलं उभं केलं. हे काम सरकारचं. गोर गरिबांना दिलासा देण्याचं काम, ही ड्युटी, ही जबाबदारी सरकारची. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही एवढे वर्ष फक्त आणि फक्त या मुंबईला फक्त लुबाडण्याचं काम केलं. या SRA चे प्रकल्प किती रखडले, धोकादायक इमारती किती मुंबईमध्ये आहेत, का विकास होत नाही? आणि या मुंबईकर जो, आणि आम्ही आता रमाबाई आंबेडकर कॉलनी या ठिकाणी 17,000 घरं, 25 वर्ष एक बिल्डर काम करत. काही लोक मरून गेले, काही लोकांना भाडं नाही, काही कुठं राहायला गेले माहित नाही. आज आम्ही तो प्रकल्प हाती घेतलाय. SRA आणि MMRDA तो प्रकल्प करतोय. मी गेलो होतो तिथे, त्या लोकांना चेक वाटले 2 लाख, 3 लाख, 5 लाखाचे. त्यांच्या डोळ्यामधून मी आनंदाश्रू पाहिले. त्यांना कधी विश्वास नव्हता की आम्हाला कधी घराचं भाडं मिळेल. आणि म्हणून आम्ही ठरवलंय, MMRDA, शिडको, माडा, MIDC, MSRDC, महाप्रीत, BMC या सगळ्यांना एकत्र घेऊन हे रखडलेले मुंबईचे प्रकल्प पुढे न्यायचे. बेघर झालेल्या लोकांना घर द्यायचं. मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणायचा, हे आमचं स्वप्न आहे. फक्त मुंबई निवडणूक आली की मुंबई तोडा, मुंबई तोडणार, मुंबई तोडणार, एकच 5 ते घासीपट्टी कॅसेट चालू. आता लोक सुज्ञ आहे, लोक समजदार आहे, लोकांना माहित आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण. या मुंबईला आपण देणे लागतो ही भावना ठेवून काम केलं पाहिजे. या मुंबईला ओरबाडण्याचं काम तुम्ही केलंय, त्यामुळे या निवडणुकीमध्ये तुम्हाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवलंय, लोकसभेत मुंबईमध्ये तुमच्या एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेला, धनुष्यबाणाला उभाटापेक्षा 2,60,000 मतं जास्ती मिळाली आहे. 13 जागा आम्ही समोर समोर फाईट केल्या, 13 मधल्या 7 जागा आपला धनुष्यबाण जिंकला. आज तुम्हाला मी सांगतो, कोकणातून आलो, आता कोकणातून प्रचार करून आलोय मी. कोकणामध्ये उबाटाचा सुपडा साफ झाला, एकही लोकसभा नाही. ठाण्यामध्ये सुपडा साफ. संभाजीनगर बोले आमचा गड आहे, संभाजीनगरला जिंकायचं सोडा, दुसरा पण नंबर नाही, 3ऱ्या नंबरला गेला उबाटाचा उमेदवार. लोकांनी ठरवलंय
खरी शिवसेना कोण, खोटी शिवसेना कोण. आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे झालोय. विकासाचा, डेव्हलपमेंटचा अजेंडा आहे आमचा. डेव्हलपमेंट पहिलं, विकास, विकास आणि विकास हे आम्ही करतोय. म्हणून या मुंबईला पुन्हा मुंबई सारखी जगभरातून लोक इथे येतात, जगातले लोक येतात मुंबईला. आम्हाला खड्डे मुक्त करायचं आहे, मुंबईला प्रदूषण मुक्त करायचं आहे, मुंबईला भ्रष्टाचार मुक्त करायचं आहे, मुंबईला ड्रग मुक्त करायचं आहे. ही आमची संकल्पना आहे, ही आमची संकल्पना. लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हातवर करा. आता या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुमची योजना बंद करण्यासाठी काय काय केलं माहित आहे ना. या सावत्र भावांनी, महाविकास आघाडीच्या भावांनी, दुष्ट आणि कपटी भावांनी योजना बदनाम केली. पैसे मिळणार नाही, पैसे येणार नाही, हे चुनावी जुमला आहे. भीक देता का, लाच देता का, विकत घेता का असं म्हणाले. मैं खोडा घातला तुमच्या योजनेत, तुमचा अपमान केला माझ्या लाडक्या बहिणींचा. अशा सावत्र भावांना ज्यांनी खोडा घातला त्यांना 20 तारखेला जोडा दाखवण्याची संधी आपल्या हातात आहे. दाखवणार ना, पक्का दाखवा. त्यांना विचारा, तुम्ही आमची योजना का बंद करायला लागले. तुम्ही मुंबई उच्च कोर्ट न्यायालयामध्ये गेले, कोर्टाने त्याने एक दिला, लापा पळवला, आपला भाग जावे दर्शक. नागपूरमध्ये गेले, योजना बंद पडायला म्हणाले हमारी सरकार आएगी तो ये रेवडिया बांटणे बंद करेंगे. हे रेवडिया आहे. त्यांचा काँग्रेसचा लीडर म्हणतो बंद करेंगे, उबाटा म्हणतो याची इन्क्वायरी करो. मला काल म्हणाले 10 दिवस थांबा, तुम्हाला जेलमध्ये टाकतो. अरे असल्या पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही. एकनाथ शिंदे आंदोलनातून पुढे आलाय, संघर्षातून पुढे आलाय, असल्या जेलच्या धमक्यांना घाबरत नाही. एकनाथ शिंदे जर मला माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या बहिणी, मुली यांच्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तर एकदा नाही 100दा जायची तयारी आहे माझी. पण तुम्हाला ते परवडणार नाही. एकनाथ शिंदेच्या प्रेम करणारे मधमाशांचं मोळ उठलं ना, ती माशी कुठं चावेल ते माहित नाही पडणार. आणि म्हणून माझ्या नादाला लागू नका. माझ्या नादाला तुम्ही लागलात तेव्हा मी दाखवलं एकनाथ शिंदे काय आहे. एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. त्यामुळे तुम्ही मला या धमक्या देऊ नका. तुम्ही सरकारमध्ये येण्याचे स्वप्न बघताय. मुंगेरी लाल की हसीन सपने छोड़ दो, ये मेरी लाडली बहनों ने तय कर लिया है, लाडले बहना भाइयों ने तय कर लिया है. तुम्हारा सत्ता का दरवाजा बंद कर दिया है और तुमको घर बिठाने का फैसला कर लिया है. घरी बसवायचा फैसला केला ना तुम्ही त्यांना. घरी बसला ना, कायमचं घरी बसवायची संधी आली आहे. आणि म्हणून मी सांगतो, आज मुंबईमध्ये इथं आपले मराठी आणि हिंदी पण आहेत ना, सगळे मराठी भी हिंदी भी, तुमच्या गावाले पण आहे. अरे हमारा तो राम राम, आम्ही राम राम बोलतो, तुम्ही जय श्री राम बोलता. राम तर आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून इसलिए सामने वालों का काम तमाम करने का मौका आपको मिला है. 20 तारखेला तुम्हाला संधी मिळाली आहे. बरं मी एक सांगतो, ही योजना जी आपण केली याच्यात काय भेदभाव केलाय? मराठीला मिळतंय, उत्तर भारतीयाला नाही मिळत, गुजरातीला मिळतंय, साऊथ इंडियनला नाही मिळत, हिंदूला मिळते, मुसलमानला नाही मिळत, हिंदूला मिळते, ख्रिश्चनला मिळत नाही, असं केलं आपण? सभी लोगों को ये मिलता है योजना. आपण दुजाभाव केलाय, आपण भेदभाव केलाय.
मग हे का लोकांमध्ये दिशाभूल करतात? ये डराते लोग, संविधान बदलेगा, आरक्षण जाएगा, ये होएगा। वो तो लोकसभा में फेक नैरेटिव फैलाया उन्होंने, फेक नैरेटिव झाला। फेक नैरेटिव मुळे काही लोक फसले, पण आता फसणार नाही। मी सांगतो, जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहेब का संविधान बना रहेगा। अरे बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो। का शेतकऱ्याच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये? सोन्याचा चमचा घेऊन जन्माले आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणारे धनदांडग्यानेच मुख्यमंत्री व्हावा। अरे मी मुख्यमंत्री झालो म्हणून तर तुमच्या वेदना समजतो। मी गरिबी पाहिली आहे, मी माझ्या आईची तगमग पाहिली आहे। दुधाचे पैसे, राशनचे पैसे, लाईटचे बिलचे पैसे, औषधाचे पैसे, कशी कसरत करायची मी पाहिली आहे। आणि मी तेव्हा ठरवलं, जेव्हा कधी माझ्या हातात अधिकार येईल, पहिले माझ्या बहिणींना मी सुखी करेन, माझ्या माता भगिनींना सुखी करेन, माझ्या लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता देईन, त्यांना रोजगार देईन, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेन। आणि माझ्या एक सांगतो तुम्हाला, एका मुलीने आत्महत्या केली रात्री 12:30 वाजता। या तुमच्या लाडक्या भावाने टीव्हीवर बातमी बघितली। आत्महत्या का केली? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती, 50% फी सरकार भरते, 50% फी पालकांनी भरायची होती, पण पालक 50% भरू शकत नव्हते। आणि आपला भार आपल्या आई वडिलांवर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली। मी बेचैन झालो। मी चंद्रकांत पाटील आपले मंत्री, त्यांना रात्री फोन केला, त्यांना म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असेल तर ही सत्ता काय कामाची? ही सत्ता, हे आपण राज्य करते काय उपयोगाचे? मला तातडीने प्रस्ताव बनवा आणि मला जे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत, डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA जे करायचं याचा 100% खर्च सरकार उचलणार। देशातलं पहिलं राज्य आहे, का करू नये? हे कुणाचे पैसे आहेत? हे गोरगरिबांचे पैसे आहेत। तुम्ही आतापर्यंत लाडकी बहीण योजनेत कधी पैसे आले होते तुमच्या खात्यात? एवढ्या वर्षात कधी आले होते? लाडक्या भावांना प्रशिक्षण भत्ता मिळाला होता, लाडक्या मुलींचं शिक्षण मोफत होतं, लेक लाडकी लखपती, जन्म झाला 5,000, 5वीत गेली 6,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,00,000 रुपये माझ्या लाडक्या लेकीच्या खात्यामध्ये जमा करायचे। कोणी केलंय? कधी बघितलं होता? शेतकऱ्यांना कर्जमाफी 12,000 रुपये वर्षाला, अर्धे प्रधानमंत्र्यांचे, अर्धे आपले, 1 रुपयात पीक विमा देण्याचं कधी बघितलं होतं? देशातलं पहिलं राज्य आहे। आणि मी म्हणालो होतो तुम्हाला की तुम्ही ताकद दिली, तुम्ही आशीर्वाद दिले तर तुम्हाला 1,500 आम्ही नाही ठेवणार। तुम्हाला लखपती झालेलं बघायचं, आम्हाला लखपती माझ्या लाडक्या बहिणींना, म्हणून आम्ही वचननामा केला महायुतीचा। हा महायुतीचा एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे। पहिली योजना 1,500 रुपयाचे 2,100 रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला। लाडक्या बहिणींना लाडकी बहीण सुरक्षित बहीण देण्याचा निर्णय आम्ही घेतला। पोलीस दलात 25,000 महिला पोलीस भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला। आता कोणी आमच्या लाडक्या बहिणींवर वाकड्या तिकड्या नजरेने पाहेल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय सरकार राहणार नाही। बदलापूर माहिती आहे आपल्याला? बदलापूर मध्ये एका चिमुरडीवर अत्याचार केला,
हैवान, नराधम. त्याच्या बायकोने स्वतः येऊन सांगितलं याला सोडू नका, हा हैवान आहे, हा नराधम आहे, हा माणुसकीला कलंक आहे, त्याला फाशी द्या. विरोधक सगळे जमा झाले, रेल्वे बंद केली, त्याला आणा, त्याला आणा, फाशी देतो आम्ही. जेव्हा त्याला पकडला आणि त्याला पोलीस घेऊन चालले व्हॅनमध्ये, त्यांनी पोलिसांची पिस्तूल काढून गोळी मारली. 1-2 पोलीस जखमी झाले. पोलिसांनी काढली बंदूक आणि त्याचा कार्यक्रम केला. लगेच त्याच्या विरोधामध्ये गळे काढायला लागले. बोले का असं करायला लागतं का, म्हणजे काय त्याला सोडून द्यायचं का? सोडला असता तर म्हणाले असते पोलिसांचे बंदुका काही शो साठी ठेवल्या, म्हणजे इकडून पण वाजवा तिकडून पण वाजवा. पण बदलापूर मध्ये जे पोलिसांच्यावर गोळीबार करणारा नराधम, याला जे पोलिसांनी उत्तर दिले ते बरोबर आहे, बरोबर केलं. या राज्यामध्ये यापुढे मुली बाळींवर वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कुणी करता कामा नये. ज्येष्ठांना आम्ही पेन्शन वाढवली आहे 1500ची 2100. या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये पण रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. 10 लाख लोकांना 10,000 रुपये अप्रेंटिसशिप देण्याचा निर्णय घेतला. जात पात धर्मभेद काही नाही, सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतलं. आणि तुमच्या या वीज बिलामध्ये तुम्हाला जे लाईटचं बिल येतं त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे सरकारचं काम आहे. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र जाहीर करणार, त्याच्यामध्ये डिटेल सगळं येणार. अमित शाह साहेबांनी देखील जो वचननामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये देखील या महाराष्ट्राला काय काय देणार ते दिलंय. आज मी सांगतो हे डबल इंजिन सरकार आहे. डबल इंजिन सरकार म्हणून याचा वेगवान विकास होतोय. मनमोहन सिंग सरकार होतं त्यावेळेस या देशात काँग्रेसचं सरकार वरती, खाली पण राज्य सरकार काँग्रेसचं. किती पैसे दिले? 2 लाख कोटी 10 वर्षात. 2004 ते 2014 10 वर्षात 2 लाख कोटी. पण मोदीजींनी 10 वर्षात 10 लाख कोटी रुपये आपल्याला दिले. दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, तुम्ही या निवडणुकीमध्ये विकासाला चाललोय, विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही चाललोय. या मुंबई मधला भ्रष्टाचार, या महाराष्ट्रामधला भ्रष्टाचार, या मुंबईतलं मगाशी मी सांगितलं, मुंबईला आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवायचं. आजपर्यंत मुंबई समुद्रामध्ये जाणारं पाणी काळं पाणी जातंय, दूषित पाणी जातंय. STP बनवले नाही, ट्रीटमेंट प्लांट नाही. आपलं सरकार आल्यानंतर 7 ट्रीटमेंट प्लांटला मंजुरी आम्ही दिली. 7 ट्रीटमेंट प्लांट. काय करत होते 15-20 वर्ष? काय करत होते? आता जे सिवरेजचं पाणी जाणार ते ट्रीटमेंट झालेलं पाणी जाणार, काळं पाणी जाणार नाही, प्रदूषित पाणी जाणार नाही. समुद्र काळा दिसणार नाही, समुद्र निळाशार दिसणार. हे आम्ही करतोय. प्रदूषण मुक्त मुंबई, तसंच प्रदूषण मुक्त समुद्र. मग तुम्ही काय केलं? आणि म्हणून मी एवढंच सांगतो, जे 2 वर्ष ज्यांनी 2 नाही 10 वर्ष ज्यांनी कारभार केला त्यांना विचारा तुम्ही काय केलं आमच्या दिंडोशीसाठी. दिंडोशी आमदार तुपाशी आणि दिंडोशीकर उपाशी. दिंडोशीकरांना काहीतरी द्या, पाणी द्या, रस्ते द्या, दिवाबत्ती द्या, विकास द्या, डेव्हलपमेंट करा. हे काम कोणाचं? आमदारांचं आहे. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, हे जे संजय निरुपम यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने कुठे काही वस्त्या असतील जुन्या प्रोटेक्टेड, त्यांना बेसिक अम्युनिटी दिल्या पाहिजे. तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदे आमचं महायुती सरकार
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करील आणि मूलभूत सोयी सुविधा देण्याचा निर्णय घेईल. वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करायची आहे, तो निर्णय घेतलाय आपण. संजय, निर्णय घेतलेला आहे. मालकी हक्काने तुमची घरं होतील, तुम्हाला स्वतःच्या मालकीचा हक्क घर मिळेल. आणि तुम्हाला सांगतो, जे रखडलेले प्रकल्प पूर्णपणे या ठिकाणी आपण पूर्ण करू. आणि पुन्हा एकदा सांगतो, जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा मुंबईमध्ये आणल्याशिवाय आपलं सरकार स्वस्थ बसणार नाही. बाकी तर तुमच्या सगळ्या जे काही कामं आहेत ती आपण कामं छोटी छोटी असतील ती आपण करू. संजय निरुपम एक अभ्यासू खासदार होते ना तुम्ही इकडं, अरे कुठले तरी मुंबईतले होते ना, मुंबई मधला खासदार म्हणून काम केलेलं आहे आणि सर्व समाजामध्ये जाऊन मिळून मिसळून काम करणारा आहे. आणि म्हणून मी सगळ्या समाजाला इथे एवढंच सांगतो की येत्या 20 तारखेला धनुष्य बाणासमोर यांची निशाणी काय आणि 4 नंबरला आहे. तुम्ही त्यांना बटन दाबून एवढं बटन दाबा की 4 वरून ते 1 नंबरला आले पाहिजे. 1 नंबरचं बटन दाबू नका बाबा, 4 नंबरचं बटन एवढं दाबा की समोरच्याचा पत्ता गायब झाला पाहिजे आणि संजय निरुपम धनुष्यबाण जिंकला पाहिजे. संजय निरुपम यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींचा विजय. संजय निरुपम यांचा विजय म्हणजे माझ्या लाडक्या भावांचा विजय. संजय निरुपम यांचा विजय म्हणजे ज्येष्ठांचा विजय. संजय निरुपम यांचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या प्रत्येकाचा विजय. आणि म्हणून संजय निरुपम यांचा विजय म्हणजे महायुतीचा विजय आणि संजय निरुपम यांचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा विजय. एवढंच करा, संधी परत येत नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, महायुतीचं सरकार 100% येणार. मी महाराष्ट्रात फिरतोय, देवेंद्रजी फिरतात, अजितदादा फिरतात, सगळे फिरतात. लोकांमध्ये उत्साह आहे, लोकांमध्ये जोश आहे, लोकांमध्ये पुन्हा महायुती आली पाहिजे. म्हणून लोकांनी निश्चय केलाय की 20 तारीख कधी येते आणि महायुतीच्या उमेदवारांना आम्ही मतदान कधी करतोय अशी एक भावना निर्माण झालेली आहे. कारण हे सरकार तुमचं आहे, हे सर्वसामान्यांचं आहे. कधी मुख्यमंत्र्याला पाहिला होता एवढा साधा सोपा? कधी पाहिला होता? माझ्यात काय बदल झालाय? जो पहिला होतो तो आज आहे, तोच उद्या राहणार आहे. माझ्यामध्ये काही बदल नाही. मी कार्यकर्ता म्हणूनच काम केलंय. कालही कार्यकर्ता, आजही कार्यकर्ता आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे सरकार आपलं वाटतंय सगळ्यांना. हे जनतेचं सरकार आहे आणि जनतेचं सरकार या ठिकाणी पुन्हा आणायचं आहे. मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. आणि म्हणून या माझ्या महाराष्ट्रातल्या कॉमन मॅनला आम्हाला ताकद देऊन सुपरमॅन करायचं आहे. हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक आमदार महत्वाचा आहे. आणि म्हणून संजय निरुपम यांची जिम्मेदारी मी घेतलेली आहे. तुमच्या मतदारसंघात विकासासाठी पैसे कमी पडणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. 20 तारखेला धनुष्यबाण आणि 23 तारखेला फटाके. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्यमंत्री महोदय.